आज ना खास हा बर्गर खाण्यासाठी मी मॉलला गेली होती आणि हा बर्गर खाल्ल्यानंतरचं सुख तुम्ही इथे माझ्या चेहऱ्यावरती पाहू शकता। आता जसं की तुम्हाला माहिती आहे श्रावण सुरू झालाय, त्याच्यामुळे आपल्याला कंपल्सरी महिनाभर व्हेज खायचंय। त्यामुळे चॅनलवरती सुद्धा तुम्हाला नॉनव्हेजचे व्हिडिओ अजिबात दिसणार नाहीयेत महिनाभर। आता तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे की मॅकडोनल्डचं चिकन महाराजा मॅक मी बराच वेळा खाल्लाय, पण मी व्हेज महाराजा कधीच नाही खाल्लेला। आता श्रावण सुरू झालाय म्हटल्यावरती तो महाराजा मॅक खायची आयती संधी आपल्याकडे आली होती, ती कशी सोडायची। पण त्याच्याबरोबर बाकीचे आयटम सुद्धा मागवले। सगळ्यात पहिल्यांदा तर हा ना पिझ्झा पप मागवला। मॅकडीचा पिझ्झा पप सुद्धा मला खूप जास्त आवडतो। सोबत फ्राईज मागवले होते, कोक मागवला होता आणि जो बर्गर खाण्यासाठी आपण स्पेशली इथे आलो होतो तो म्हणजे हा व्हेज महाराजा मॅक। आता हा इतका मोठा बर्गर माझ्याने खाणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे मी त्याला मधून कट करून घेतलं। आता या बर्गर मध्ये ना पॅटी सुद्धा डबल असते आणि बर्गर बन सुद्धा डबल असतात। भरपूर असे लेट्यूस टाकलेले, कॉर्न टाकले होते आणि ना सॉस सुद्धा भरभरून असा होता। चिकन महाराजा मॅक जितका कमाल लागतो ना, खरंच हा बर्गर सुद्धा तितकाच भारी लागत होता। हा पूर्ण बर्गर काय मला संपला नाही, त्याच्यामुळे माझ्या टीमने बाकीचा उरलेला बर्गर खाल्ला। बर्गर सोबत फ्राईज आणि कोक असल्याचं सुखच वेगळं असतं म्हणा। असो, आता इतकं सगळं खाऊन तर भरपूर पोट भरलेलं, पण मस्ती म्हणून मग अजून काहीतरी मागवायचं असं ठरवलं। पोटात फारशी जागा नव्हती, पण व्हरायटी तर पाहिजे म्हणून हा मार्गरेटा पिझ्झा मागवला आणि त्याच्यासोबत पुन्हा कोकची एक बॉटल घेऊन आली। चीज पूल येईल असं वाटलं होतं, पण नेमकं जेव्हा व्हिडिओमध्ये दाखवायचं असतं ना तेव्हा काही चीज पूल होत नाही। मस्त असे चिली फ्लेक्स ऑरेगॅनो टाकले आणि ना ह्या पिझ्झावरती सुद्धा ताव मारला, अक्षरशः घशापर्यंत येईपर्यंत खाल्लं होतं आज। आता माझ्यासारखे जे चिकन लवर आहेत आणि जे श्रावण पाळतात ना, ते श्रावणात काय काय खातात मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मिस्टर DIYचा हेअर एक्सेसरीचा शॉर्ट आपल्या चॅनलवरती अपलोड झालाय, तो पाहायला अजिबात विसरू नका।